मंत्री अमित शहानी धुळ्यातल्या प्रचार सभेतून काँग्रेस आणि मवियावर टीका केली। काँग्रेस ओबीसींचा विरोध करणारा पक्ष असल्याचं ते म्हणाले। आघाडीने तर लाडकी बहीण योजनेलाही विरोध केला होता असं ते म्हणाले। मवियाला लाडकी बहीण योजना बंद करायची असल्याचं त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे सत्तेकरता बाळासाहेब ठाकरे यांची तत्व विसरतायत। उद्धव बाबू, तुम्ही त्या लोकांसोबत बसलात ज्यांनी औरंगजेबाचं नाव संभाजीनगर ठेवण्यास विरोध केल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला। 27% आरक्षण करने का काम हमारे नेता नरेंद्र। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा धुळ्यामध्ये आले होते। धुळ्यामध्ये अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। मवियावर देखील टीका केलेली आहे। 23 तारीख को अघाड़ी का सुपड़ा साफ होने वाला है और महाराष्ट्र में नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में यहां महायुति की सरकार बनने वाली है। हमारे एकनाथ शिंदे जी, देवेंद्र जी लाडली बहना को चेक भेजते हैं। सुप्रिया सुळे और इनके सहयोगी इसका विरोध करते हैं। आप चिंता मत करो, उनको विरोध करने दो। महायुति की सरकार बनाओ। हर एक बैंक के अकाउंट में 2100 रुपया हर महीना जमा हो जाए। उद्धव बाबू, आप किसके साथ बैठे हो? जिन्होंने औरंगाबाद का नाम संभाजीनगर बनाने का विरोध किया, उसके साथ बैठे हो। जिन्होंने राम मंदिर बनाने का विरोध किया, उनके साथ बैठे हो। जिन्होंने ट्रिपल तलाक हटाने का विरोध किया, उनके साथ बैठे हो। जिन्होंने 370 हटाने का विरोध किया, उनके साथ बैठे हो। महाराष्ट्र की जनता के सामने बहुत स्पष्ट दो खेमे हैं। एक, ये अघाड़ी का खेमा जो औरंगजेब फैन क्लब है, औरंगजेब फैन क्लब है, और दूसरा महायुति का खेमा जो छत्रपति शिवाजी महाराज और सावरकर जी के सिद्धांतों पर चलने वाले। ये राहुल बाबा क्या कह रहे हैं? मुसलमानों को आरक्षण देना चाहिए। भाइयों बहनों, अगर मुसलमानों को आरक्षण देना है तो SC, ST और OBC का आरक्षण काट कर देना पड़ेगा। राहुल बाबा, मैं आज दूरे से कहकर जाता हूं, कान खोल कर सुन लो। आपकी चौथी पीढ़ी आएगी तो भी मुस्लिम आरक्षण नहीं। पुढची बातमी आपण बघणार आहोत। उद्धव ठाकरेंसंदर्भातली बातमी आहे। सावंतवाडी या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली। या सभेत उद्धव ठाकरेंनी शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्यावर घणाघात केला। केसरकर निवडणुकीमध्ये पडल्यानंतरच सगळं काही चांगलं होईल असा घणाघात त्यांनी केला। कोकणात जे सुरू आहे ते पाहवत नाहीये, आपण एकत्र उभं राहून कोकण वाचवलं पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। कुणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही, हेलिकॉप्टरनं नाही तर रस्त्यानं कोकणात येणार अशी घणाघाती टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली। कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्यांनी महाराजांचा पुतळा उभा केला, आणखीन काय पाहिजे? हे महाराजांचे भक्त आहेत, पण हे भक्त नाही आहेत, हे डाकू आहेत, हे दरोडेखोर आहेत। आजपर्यंत 300-350 वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन, वारा, पाऊस, लाटा, तुफान यांचा सामना करून सुद्धा जसंच्या तसं उभा आहे। आणि आमचे दाढीवाले म्हणतात मिंदे की काय करणार, वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला। आपले इथले जे आहेत आमदार
खाली मुंडी पाताळ ढोंडी, ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल. अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे? मग ही दुर्बुद्धी म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे? महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल, त्यातनं चांगलं नाही होणार आहे. केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे. एक तर आपल्या हक्काची मुंबई ही तर अदानीच्या घशात घालतातच आहेत, पण मी ठरवलंच आहे सरकार येणार म्हणजे येणारच. आणि सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत, आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देईन. गिरणी कामगार पसरलाय नुसता, कोणी त्याला वाली नाहीये. आणि अदानीचे दलाल, सब कुछ अदानी सबका मालिक, अरे